ठीक आहे. आज्ञाधारी गावकऱ्यांना सांगितलं, म्हणाले तयारी करा. आणि जवळच असलेल्या त्या सुंदर अशा प्रकारचं ते बेट आहे आणि बेट असलेल्या त्या ठिकाणी सगळेजण जमलेले आहेत आणि गोकर्णाने त्या ठिकाणी भागवत सांगायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी सांगितलं, म्हणाले धुंदकारी काळजी करू नकोस म्हणाले. एक 7 पेऱ्यांचा एक बांबू होता, त्याला ते छिद्र होते. त्याला ते छिद्रामधून त्यांनी वायवीय असल्यामुळे त्यांनी प्रवेश केला आणि तळापाशी येऊन बसला. आणि मग मात्र त्यांनी सांगायला सुरुवात केली की हळूहळू हळूहळू पहिला दिवस संपला. 7 पेऱ्यांचा जो बांबू आहे त्याचा एक पेरा फुटला, सबंध तो बांबू दुभंगला आणि सुंदर अशा प्रकारचं जे शरीर जे आहे हे शरीर उत्तम अशा प्रकारचं हे त्या धुंदुकारीला प्राप्त झालेलं आहे. हरिदास झाला. आणि गंमत अशी झाली आहे की तिथं ऐकणारे जे होते ना ते सुद्धा हरिदास झाले. एवढ्यामध्ये वैकुंठामधून त्या धुंदुकारीला नेण्याकरता हे विमान आलं. विमान आल्यानंतर या गोकर्णाने विचारला, हो म्हणाले, सगळ्यांचाच मनामध्ये म्हणाले अशा रीतीनं विचार होता की आम्हाला सुद्धा वैकुंठाला जायला विमान येईल, परंतु एकच विमान आलं आणि या धुंदकारीला नेण्याकरता आलं, काही आमचा दोष झाला का? त्यावेळेस वैकुंठातले नंद सुनंद असं म्हणतात, मान्य म्हणाले. प्रकार असा झाला म्हणाले की या सगळ्यांनी भागवत ऐकलं म्हणाले. शरीराने मनाने वाणीनं एकमेव धुंदुकारीनं ऐकलं. सगळ्या प्रकारच्या चिंता त्यांनी सोडल्या. याचं काय झालं, त्याचं काय झालं ते विचारत बसले नाहीत. सगळी चिंता सोडून भागवत ऐकलं तर एकमेव धुंदुकारीनं म्हणून त्याला नेण्याकरता वैकुंठामधून आलेलं आहे. शरीरानं मनानं आणि वाणीनं पूर्णपणानं भागवत ऐकलेलं आहे, उपवास केला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री तो चिंतन करायचा. 7 दिवसपर्यंत ऐकलं आहे म्हणून तो अधिकार याप्रमाणे हा प्राप्त झाला असं सांगतात.